मनोगत फार करत नाही. आपण प्रश्न उत्तरच सुरू करूया. कारण काय म्हणजे मीडिया हा या फोनमुळे ना सगळ्यांनाच माहिती आहे मी किती चांगला आहे ते, आणि ट्रोलर्स मधून तुम्हाला कळत असेल मी किती वाईट आहे. त्यामुळे हल्ली फार म्हणजे आयुष्याच्या सगळ्या गोष्टी हल्ली युट्यूबवर असतात. काही नाही, मी छान गप्पा मारायला तुमच्याशी. तुमचे काही प्रश्न असेल तर आपण सुरू करूया त्यातनं तुम्हाला मी कळेन तुमच्या काही मनात असेल तर. कोणाच्याच मनात काहीच प्रश्न नाही, माझ्याबद्दल सगळंच माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे तुम्ही आता ट्रोलर्सचा विषय काढला, तर आता चिन्मय मांडलेकरच्या बाबतीत पण तसं झालं की त्यांना नावावरनं त्यांना ट्रोल केलं गेलं. हे आता काही सगळं झालं होतं ते. आपण म्हणजे मी काही हे ते काय पिक्चर काढला की मी काही काय म्हणतात ते काय टाकतात इंस्टाग्रामवर स्टोरी नाही काय ते मी टाकत नाही, मला येत नाही ते. पण तरी कोणतरी माझा एक आहे प्रतिनिधी, तो काहीतरी टाकत असतो. त्याच्यावर मला आवडलं नाही आवडलं त्यावर ट्रोलिंग झालं तर माझं काही म्हणणं नाही. पण प्रत्येक वेळेला आमची आई, आमचे वडील, आमचे मुलं हे येतात त्याच्यावर मला राग आहे. आणि काही क्रिटिसिझम असेल, हेल्दी क्रिटिसिझम असेल तर मला आवडते. डेफिनेटली तुम्ही आज एक पिक्चर बघायला जाता, तुम्ही पैसे दिलेले असतात, त्यामुळे तुमच्या मनातल्या भावना मला कळतात. पुढे मी काय करू किंवा करू नये हे पण कळतं. पण मी जे काम करतो की मी काही काय ते इंस्टाग्रामवर टाकतो, त्याच्याशी माझी आई जाऊन आता झाली 15 वर्ष. तिचा पिक्चर कशाला तिचा त्रास द्या. मग अशा वेळेला मी नाही गप्प बसत नाही. मला वाटतं की तुम्ही जेवढं सहन करता, आमच्या बायकोचं आणि माझं रोज भांडण असं, तू रिॲक्ट करू नकोस. मी म्हटलं कधीच होत नाही, पण मुलांना किंवा घरच्यांना त्यात नका ओढू असं माझं मत आहे. आणि त्याला एक सिम्पल कायदा येऊ शकतो जे मला कायम वाटतं की असे काही काय म्हणतात त्याला वल्गर मेसेजेस असतील किंवा शिवीगाळी असेल तर काही नाही, त्यांना ते फक्त मिळालं की त्यांना 1-2 महिने विदाऊट बेल जेलमध्ये टाकलं असा रूल तरी काढला ना तरी बंद होतील ट्रोल्स. म्हणजे त्याची केस पण नका करू द्या. आपल्याकडे काय झालं, कोर्टामध्ये केसेस एवढ्या राहिल्या की त्यामुळे ते नवीन अजून हे वाढू नये. पण कळलं तर काही नाही, 2 वर्षाची सजा, आतमध्ये राहा, नो बेल बाहेर आहे. त्या भीतीमुळे हे बंद होईल. आणि आता कोणी काय नाव ठेवायचं म्हणजे ते चुकीचंच आहे. त्यांनी त्याला काय नाव ठेवायचं, त्यांनी जहांगीर की तिचा JRD टाटाचं नाव आहे ते. पण जी चूक आहे ती चूक आहे. प्रवासामध्ये अभिनेता महेश मांजरेकर तुम्ही मागे पडला असं वाटत नाही का? कारण त्यांना ओळखतात तो रंगभूमीवरचाच एक सशक्त नट म्हणून ओळखला नाही. काय झालं माहिती आहे ना, मी ज्या वेळेला म्हणजे आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली 84ला, म्हणजे त्याला झाली 16 आणि 40 वर्ष आली. त्यावेळेला ना काही नव्हतं. एक चॅनल होता दूरदर्शन, त्याच्यानंतर काही वर्षानंतर तो कुठला DD मेट्रो आला. बरं सिरियल बिरियल पण त्यावेळेला काही फार व्हायचं नाही. 13 एपिसोड म्हणजे आम्हाला वाटायचं अरे बापरे 13 एपिसोड म्हणजे किती. पण त्यामुळे काही फार ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या त्यावेळेला. पण आमच्या काळाला त्यावेळेला सगळे मोठे मातब्बर नट थिएटरमध्ये पाय रोवून होते. म्हणजे सतीश बाशी, डॉक्टर लागू हे सगळेच त्यावेळेला होते. तेव्हा आम्ही नवीन जी मुलं आलेलो, म्हणजे मी सचिन केडेकर, अतुल परसुरे, सुनील बर्वे, आम्ही एकत्रच त्यावेळेला नाटक क्षेत्रात आलो अफलातून या नाटकात. त्यामुळे ना त्यावेळेला काम ॲज अन ॲक्टर मिळणं थोडा प्रयत्न केला, पण ते हिंदीत आपलं काही कुठे जायला मार्ग नव्हता, अप्रोच नव्हता. आणि एक सिरियल करत असताना मला ना ते डिरेक्शन खूप अट्रॅक्ट करायला लागलं, त्यामुळे तिकडे गेलो. मग तेव्हा ठरवलेलं नाही करायचं, पण मग नंतर परत काटेमुळे एक एंट्री घेतली. पण फार मी नाही रमत त्याच्यात. आता पण हा जुनं फर्निचर केलं, कारण तुम्ही हिंदीत करणार मराठीत करायचं. मराठीत आयत्या वेळेला कोण मला नट डेट देईल. म्हणून मग आमचा एक असिस्टंट मला म्हणाला, सर तुम्ही का नाही करत. म्हटलं चला करू. पण काय असतं की आता जुनं फर्निचर सारखा सिनेमा मला मिळाला कारण मीच लिहिला होता. बाहेर कुठे गेलो तर काही एक काय म्हणतात त्याला, मुलीचा बाप, मुलाचा बाप किंवा गुंड किंवा विलन असे काहीतरी रोल असतात. बरं ती ऍक्टिंग हल्ली वाण्याच्या दुकानावर पण मिळते. हे गुंडाची ऍक्टिंग द्यामध्ये एवढंच करायचं असतं, त्यामुळे ते फार कठीण नसतं.
त्यामुळे त्याला ऍक्टिंगमध्ये असं करावं वाटावं असा रोल पण मिळाला पाहिजे. पण आता बहुतेक मला वाटतं जुनं पर्यंत कोणतरी मला एक बरा रोल देईल असं मला वाटतं. रंगभूमी मला करायची खूप इच्छा आहे. मी पण ना ते लिमिटेड. मी सचिन खेडेकरला पाठी पडलो की आपण दोघं मिळून एक नाटक करू. रंगभूमी कायमच अट्रॅक्ट करते आणि पण तसं नाटकही मिळालं पाहिजे. आणि आताची रंगभूमी जास्त का त्यावेळेला म्हणजे दिवसाला 3 शो महिनाभर चालायचे. आता थोडं थोडं ते सॅटर्डे संडे झालेलं आहे त्यामुळे मला वाटतं सहज शक्य होईल. नाही मी नाटक लिहिलंय ते मला डिरेक्ट करायचं त्यात मला रोल नाही आहे. पण मी सचिनच्या मागे पडलेलो की कुठलंही नाटक म्हणजे मला तर ते आय एम नॉट बाजीराव मला जाम वाटतं की मी आणि सचिन खेडेकरनी करावं मराठीत. जे बमन इराणी आणि सुधीर जोशी करायचे ना इंग्लिशमध्ये. तर बघू त्यालाही डेट्स मिळायला पाहिजे. तो पण त्याच्या कामात बिझी आहे. सचिन खेडेकर जवळजवळ तेलुगूमध्ये आता रूल करतोय. सांगितलं ना मी आलो नाटकातूनच ऍक्टर म्हणूनच. आणि मग त्यावेळेला काही फार ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या. म्हणजे बरं कुठेतरी एका सिरियलमध्ये रोल मिळाला एपिसोडमध्ये तर एका एपिसोडचे 3 दिवसाचे 250 रुपये मिळायचे. त्याने काही घर चालायचं नाही. बरं तिकडे कपडे पण आपलेच न्यायला लागायचे. तर मी म्हटलं ही त्यामुळे लष्कराच्या भाकऱ्या होत्या त्याजवळ. तिथून डिरेक्शनकडे आलो आणि नाटकात राहिलो मी. म्हणजे माझी प्रोडक्शन कंपनी राहिली. मी ऑल द बेस्ट केलं नाटक प्रोड्यूस. म्हणजे मला ते खूप गर्वाने सांगायचं वाटतं की आज भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर हे किंवा श्रेयस तळपते, सतीश राजवाडे हे सगळे पहिल्यांदा काम पुढे केलं असेल तर माया इथे केलं नाटकात. आणि ते नाटकाने मला खूप पैसे दिले. मग मला स्वस्त बसू देईना. मग मी आई नावाचा पिक्चर केला. मग तिथून काय ते थांबेच ना. कसं आहे माहिती आहे ना मला असं वाटतं की राजकारणात प्रत्येकाने रुची घेणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही प्रश्न विचारत नाही आपण. मला खूप राजकारणाचं वाचतो पण मी खूप. आणि मला खूप वाटतं की यायला हवं. म्हणजे आज आपण म्हणतो अभिनेते इकडे ना. तुम्ही एन.टी. रामाराव पासून जयललिता पासून एम.जी. रामचंद्रन पासून त्यांनी केलंच की तिकडे आणि चांगलं हे केलं की. थोडीशी सेन्सिटिव्हिटी असते आर्टिस्टमध्ये. आता काय झालंय म्हणजे त्या आर्टिस्टला पॉलिटिक्समध्ये येण्यापेक्षा जास्त पॉलिटिशियनला वाटतं यांनी यावं. तर ते त्याची इच्छा आहे की नाही ते पण नाही ना माहिती मला. आता तरी सध्या नाही म्हणजे आता लोकसभा चालू आहे. पण मला कुठेतरी एक से असणं गरजेचं आहे. म्हणजे मला आय डोंट नो व्हॉट होल्ड्स टुमॉरो. पण लोकसभा तर नाही. राजकारणाची राजकीय नेत्यांची लोकांना खेचून घेण्याची क्षमता कमी झाली असते. नाही असं नाही मला वाटतं. पण काय असतं की राजकारणी आपण म्हणतो ना. पण ते असं काही नाही ना कुठली डिग्री घेऊन आले. म्हणजे काही लोक म्हणतात की ऍक्टरनी राजकारणात काय काम आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये गेलात राजकारण शिकायला. पण मला असं वाटतं की जो थोडा सेन्सिटिव्ह असेल त्यांनी राजकारणात येणं गरजेचं आहे. म्हणजे देयर इज टू मच टू बी ॲड्रेस. नाही काय होतं जे मी शिवाजी म्हटलं मी शिवाजीराजे भोसलेमध्ये जो मी क्लायमॅक्स लिहिलेला तो आजही तितकाच करेक्ट आहे. म्हणजे माझं कायम म्हणणं असतं की एकच जागा आहे. म्हणजे मला एखाद्या बँकेमध्ये पिऊनची नोकरी असेल तरी त्याला 12वी पास लागतो. एकच फील्ड आहे जो देश चालवतो. तिथे तुम्ही कसं एज्युकेशनचं कंपल्सरी काय निदान 12वी पास तरी घ्या किती. म्हणजे तुम्ही देश चालवणार आहात. त्या पिऊनकडनं तुम्ही अपेक्षा करता की तुम्ही त्यांनी 12वी पास असावं. बरं माझं काय म्हणणं एवढा मोठा देश आहे की तुम्ही नाहीतरी नियुक्त्या करता ना आमदारांच्या खासदारांच्या. एखाद्या हेल्थ मिनिस्टर कुठल्या तरी डॉक्टरला नियुक्त करा की त्याला खासदार बनवा की राज्यसभेचा. होऊ दे की जरा एज्युकेशन मिनिस्टर कुठल्या तरी टीचर असू द्या की.
पण ते मला कायम वाटतं की स्पोर्ट्स मिनिस्टर एक स्पोर्ट्समन असू द्या की ज्याचं काही नाही आयुष्यात त्याने बॅट उचलली नसेल तो स्पोर्ट्स मिनिस्टर असतो बऱ्याच वेळा. पण मला असं कायम वाटतं कुठलं तरी चांगलं इकॉनॉमिस्ट असेल त्याला बनवा की फायनान्स मिनिस्टर. हे एक मॉडेल म्हणून करायला काहीच हरकत नाही. पण ते मी शिवाजीराजे भोसलेमध्ये तेच म्हटलंय, पुन्हा आज म्हणाल तू म्हणेल हा तेच बोलत राहतो. पण आताच्या राजकारणाचा स्तर घसरलाय का तुमचं काय हे सगळं नाही? काय स्तर घसरण्यापेक्षा काय झालंय की आयडियोलॉजी राहिलेली नाही. म्हणजे आय एम ॲट अ लॉस. म्हणजे मी कधीच माझी बाजू कुठे सांगत नाही काय करायचं, पण इन जनरलच म्हणजे मला आता समजा मत द्यायचं असेल तर मी कुठल्या आयडियोलॉजीला मत देऊ हे मला प्रश्न पडलेला आहे. एक आयडियोलॉजी राहिलेलीच नाही, कोणी कुठेही आहे. म्हणजे त्यामुळे काही कन्फ्युजन आहे, बाकी काही नाही. आय जस्ट होप काहीतरी यातनं चांगलं निघेल. सर आता तुम्ही बोललात की एज्युकेशन म्हणता एज्युकेशन मिनिस्टर असावा, स्पोर्ट्स म्हणता स्पोर्ट्स मिनिस्टर असावा, असा देशाचा पीएम किंवा राज्याचा सीएम पण असावा. आता तशी कुठे डिग्री मिळत नाही ना. त्याला तो सर्वसमावेशक असावा, या सगळ्यांना कंट्रोल करणार असावा. काय असतं एक ती जी पोझिशन आहे ना पीएम किंवा सीएम त्याला एक अथॉरिटी पाहिजेच, नाही तर सगळंच हे बाहेर होईल. म्हणजे एक अख्खी टीम कंट्रोल. जर कॅप्टन आहे ना तसा, म्हणजे आता डिपेंड्स ऑन हू द कॅप्टन इज. म्हणजे आता पाकिस्तानमध्ये बघा एक कॅप्टन थर्ड टिकत नाही, तिकडे त्याचं ऐकतच नाहीत कोणी. तसं आपल्या इथे तसं नाही आहे. म्हणजे आता आपल्या इथे जसं आज रोहित शर्माचं अख्खी टीम कंट्रोल करतो किंवा कोहली करायचा किंवा धोनी करायचा, तसंच एक सीएम पीएमचं असावं हू कॅन कंट्रोल द होल लॉट. नंबर नाही OTT हा बऱ्याच लोकांचा ब्रेड अँड बटर आहे, पण असं नाही आहे एखादा पिक्चर नाही चालत OTT घेत नाहीत. मध्ये OTT तेच पिक्चर घेतात जो चाललेला असतो. काय झालंय एक ॲमेझॉन किंवा एक नेटफ्लिक्सला असं वाटलं की हा 140 कोटी लोकांचा देश आहे, तर आपण इथे आल्यावर किती पैसे, ते आधीच पैसे मोजायला लागले. ती गोष्ट होती ना अंड घेऊन एक पोल्ट्री फार्म काढणाऱ्या माणसाचं. पण यांच्या अजूनही लक्षात येत नाही की या देशात मॅक्झिमम 3% सबस्क्राईब करत असेल त्यांना. अजूनही तुम्ही कुठे गावात गेलं तर ते टेलिव्हिजनवर ह्याच्यावरतीच ते त्यांचं एंटरटेनमेंट आहे. आणि पुन्हा काय होतं बाहेर नेटफ्लिक्सला म्हणा किंवा यांना ते जे कंटेंट आणतात ना ते शेअर टॅलेंटवर घेतात. म्हणजे नार्कोस नाव ज्यांनी बनवली तो काही स्पिलबर्ग नव्हता. इथे उलट झालंय. इथे हे सगळे मोठे मोठे लोक तिकडे घुसून आम्ही बनवतो करून. त्यामुळे काय झालंय पैसे वेड्यासारखे वाटलेत त्यांनी. आज रिकव्हरी नाही आहे त्याची. आणि आधी कसं असायचं एखादा कुठला तरी शो असायचा नार्कोस आम्ही बघून त्याला. हल्ली म्हणजे एव्हरी 3 दिवसांचा शो येत आहेत. म्हणजे तुम्हाला काय एक शो मध्ये तुम्ही ठेवू पण शकते. हा शो बघू 8 दिवसाची असं काही राहिलेलं नाही. त्यामुळे आणि सिनेमा काय झालंय एक त्याच्यातनं काय झालंय की आज तुम्ही घर बसल्या म्हणजे तुम्ही घरात छान AC मध्ये बसला, हातात रिमोट आहे, तुमच्याकडे एनी गिव्हन टाइम साधारण 4-5 हजार पिक्चर बघायचं चॉईस आहे. कुठल्याही भाषेत हिंदी, तमिळ, तेलुगू, फ्रेंच, जर्मन, जॅपनीज सगळ्या भाषेत. मग तो बरं तुम्हाला मध्ये वाटलं पाणी प्या पॉज करून जा असं पण नाही की आपण थिएटरमधनं लूला गेलो की आपला पिक्चर मिस होतो. इथे तसंही होत नाही. त्यामुळे त्या कम्फर्टमधनं लोकांना बाहेर काढून थिएटरमध्ये आणायला ना काहीतरी तुमच्या सिनेमात असायला पाहिजे. कुठेतरी आज ती जी काय म्हणतात त्याला हिरो डॉमिनेटेड इंडस्ट्री होती फिल्म इंडस्ट्री आज जरा पाठी पडली आहे. कारण आज लोक कंटेंट बघायला जातात. आज ते हिरोचं पिक्चर आल्यामुळे पुस्तक नाही. ते तुम्ही आता गेल्या काही महिन्यात ते पिक्चर बघितले तर तुम्हाला कळेल. त्यामुळे त्यातला एक पॉझिटिव्ह तो आहे की कंटेंट रॉ कंटेंटला आज जरा व्हॅल्यू आली आणि तेच पिक्चर चालतील जे मला भाग पाडेल की मी इथून उठून जाऊन थिएटरमध्ये बघायला. कुठलं दक्षिणात्य पण आपण तिथे साऊथला जेव्हा जातो बघतो आपण
तुला आपल्या हिंदी पण दिसत नाही, मराठी पिक्चर दिसत त्याचा मला खूप आदर आहे, हिंदी पण दिसत नाही. मला आदर आहे त्याचा. कुठेतरी मराठी प्रेक्षकांची नाही, काय प्रॉब्लेम आहे मराठी प्रेक्षकांचा नाही. आपल्या इथे काय झालं, हिंदी ही राष्ट्रभाषा जी म्हटलं जातं ती फक्त महाराष्ट्राला पडतं. आपण सगळ्यांनी हिंदी शिकली आणि तिकडे आपला कुठेतरी प्रॉब्लेम झाला. तिकडे ना येत असेल तरी ते थिएटरमध्ये जात नाही. बरं, प्रभाव इथे वाढलाय म्हणजे जी डब पिक्चर येतात ना ते इथे येतात ना, जे रिलीज होतं थिएटरिकल ते फार चालत नाही. तो आपल्याला काय ते 3 पिक्चर झाले त्याचं आपण गौगौ करतो, त्याच्यावर 70 पडलेत ना तिकडे पण. आणि दुसरं काय होतं की त्यामुळे काय झालंय, तिकडच्या साऊथच्या ऍक्टरला आता वाव आलाय. म्हणजे आपल्याकडचे हिंदीवाले सगळे सुपरस्टार्स प्रत्येक पिक्चरमध्ये तिकडचा कोणतरी एक नट घेतात. विजय सेतुपती म्हणा, ती नयनतारा म्हणा. त्यांना काय वाटतं आपण हिंदी पिक्चर डब केला तेलुगूमध्ये किंवा तमिळमध्ये बघतो ते बघत नाहीत. ते म्हणतात आमच्या ओरिजिनल भाषेतच बघू आम्ही. आणि त्याचाच मला खूप अभिमान आहे. त्यांनी जे ठेवलं ना आज तिकडे फिल्म इंडस्ट्री थ्रायव्हिंग आहे. कारण त्याचं कारण ते एक्सेप्टच करत नाहीत. आपल्या इथे अनफॉर्च्युनेटली आपल्याला सगळ्यांनाच हिंदी येतं. बरं, आपलं टेरिटरी लहान आहे महाराष्ट्र, तुम्ही किती बजेट वाढवून किती वाढवणार, त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. त्याला काही आता फक्त एक असं झालं पाहिजे की आपणही जसं साऊथवाले करतात तसे आपले चांगले सब्जेक्ट करू की आपण हिंदीत डब बघू. नाही, हिंदीत करायला काय हरकत आहे. म्हणजे असं कोणी कुठला केलंय मला एक सांगा. मुळशीपेठ नव्हता डब झाला, मी केला की तो अंतिम नावाने. आता परत कशाला डब करतील ना तिकडे, आधीच करायला पाहिजे त्यांनी डब. मला ते म्हणणं आहे की तुम्ही मी आता हा जुनं फर्निचर डब करून ठेवलेला आहे. आम्ही 4-5 दिवसात डिसिजन घेऊ काय करायचं ते. आणि काय नाही, एक पिक्चर चालला ना, आज कन्नडा फिल्म इंडस्ट्री झोपली होती. जवळजवळ मराठी फिल्म इंडस्ट्री सारखी हालत कन्नडाची होती. तिकडे पण तमिळ तेलुगू खूप बघायचे पिक्चर. मग त्याच्यात तिकडे कन्नडामध्ये कोणतरी एक माणूस आला, काय होम्माले नावाचा कोणतरी जातं, त्यांनी तो काय KGF नावाचा पिक्चर काढला. पिक्चर फार ग्रेट नव्हता पण तो हिंदीत एवढा चालला की अख्खी इंडस्ट्री लुटली. मग KGF 2 आला, मग तो कंटारा आला. पण हे इथे कोणीतरी एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला ना तर मराठी इंडस्ट्रीला संजीवनी मिळेल. आता तुम्ही मराठी सिनेमा पण कन्नडामध्ये बदलला असं म्हणलं. कन्नडामध्ये नाही, मराठी सिनेमा पण आता बदलतोय, त्याचे व्ह्यूज बदलतात असं नाही. पूर्वीपासूनचा नाही, मराठीमध्ये कंटेंट चांगलाच आहे. आपण चांगलाच कंटेंट देतो. म्हणजे आज देशात कंटेंट देणारे 2च भाषा आहेत, एक तर मल्याळम आणि मराठी. चांगला कंटेंट देणारे. कंटेंट बद्दल मला काहीच आक्षेप नाहीये, पण आपल्याकडे बजेट नाहीये. जर का मराठी पिक्चर हिंदीमध्ये चालायला लागला तर ऑटोमॅटिकली आज प्रोड्युसर समोर येऊन म्हणेल की अरे तू 3 कोटी नको बनवू, हे 10 कोटी घे. ऑटोमॅटिकली त्याला एक दर्जा प्राप्त होईल. नाही, मग हिंदी पण येतो की मोबाईलवर, तमिळ तेलुगू सगळेच येतात. असं काही नाहीये. मला असं वाटतं की एक कुठेतरी ड्राईव्ह लागते. आपण आधी वाट बघतो की आपल्या शेजारी सांगू दे कसा पिक्चर, आपल्याकडे माऊथनी चालतो पिक्चर. किंवा मराठी सिनेमाला थिएटर्स मिळायला पण नाही, खूप थिएटर मिळतात. नाही, असं काही नाहीये. तो जो थिएटरमध्ये मालक बसलाय ना त्याला काही पडलेलं नाही. माझ्याकडे तमिळ तेलुगू हिंदी त्याला काय नाही. तो बघतो, त्याचं काय, त्याचं तिकीट कटलं की पहिल्या 2 आठवडे त्याला 55% मिळतात, आपल्याला 45% मिळतात. तो चालणारा पिक्चर असेल तर त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही आज बाई पण भारीचा चालला सो हिंदीच्या काढून त्यांनी मराठी लावलेलं ना. त्यामुळे हा एक मिथ आहे की आम्हाला थिएटर मिळत नाही. थिएटरमध्ये कोणी नाही आला तर तो का ठेवेल, त्याला बघा ते इलेक्ट्रिसिटीचं बिल आणि त्या डोअरकीपरचा तरी पगार निघायला पाहिजेत ना. पण चालला तर त्याला सांगायला लागत नाही. शुक्रवारी पिक्चर लागला, शुक्रवारी कुठला बाई पण भारी तेव्हा सोमवारी त्याचे शो दुप्पट झाले. त्यामुळे मला त्या याच्यात विश्वासच नाहीये की आपल्याला थिएटर मिळत नाही. मिळतात, पिक्चर चालला की थिएटर मिळतात. काय होतं, आपण कोंबडी आधी लोक उठतात आणि लोक म्हणतात प्रेक्षक येत नाही. अरे प्रेक्षक का येत, तुम्ही काय करता प्रेक्षक आणायला.
आणि प्रेक्षक काय होतं आपल्या इथे तो सगळ्यात मोठा गोळ आहे की आज म्हणजे मी एक सिम्पल एक एक्झाम्पल घेतो. एक हॉटेल आहे, मला 100 रुपयात 5 स्टार मध्ये जेवायचं ऑप्शन आहे किंवा काय द्याय का उसळच्या दुकानात ऑप्शन आहे. 100 दोन्हीकडे 100 देतोय. तर लोक 5 स्टार मध्ये जातात. काय माझा 3 आणि 4 कोटीचा पिक्चर आहे, एकी ठिकाणी 200 कोटीचा पिक्चर आहे. लोक म्हणतात तो बघूया. प्रॉब्लेम तो कंटेंट मध्ये होतं ना. पण एखादा आपल्याला मोठा पिक्चर करायचा असेल, मला आज एक हिंदी प्रोड्युसर छावा नावाचा पिक्चर करतोय. तो डेफिनेटली त्याच्यात खर्च करेल. त्याला VFX लाच खर्च जो 10-15 कोटी येईल. आपण करू शकतो का? पण व्हिज्युअल आत्म्याबरोबर व्हिज्युअल पण दिसायला पाहिजे ना. म्हणजे मला एक सैन्य दाखवतोय, मोगलांचं सैन्य आलं 20,000चं, पण माझा आत्मा चांगला म्हणून ते 3 सैन्य आले तर चालेल का? मोगलांचे ते 20,000च दिसायला पाहिजे ना. तर 20,000 दाखवायला खर्च येतो. चांगला पिक्चर चालतो असं काही नसतं. चांगला आणि बायकांचा हल्ली काय नवीन झालं. ठरवून काही केलेलं नाहीये. हा सिनेमा म्हणजे खूप वर्ष डोक्यात होता आणि मला कोणतरी एकाला मी सहज ऐकवला आणि त्यांनी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मला पैसे दिले. म्हणजे मला काही एस्केप नव्हता. आणि तुम्ही हिंदीत लिहिलेला, मग नसीरजींना ऐकवलेला, पण काही कारणामुळे होत नव्हतं. माझ्या आयुष्याचं एक कायम मरेपर्यंत ध्येय की मला नसीर सर म्हणून काम करायचं, पण तो होत नव्हता. कारण तिचं बजेट ते मग एक जण म्हणाला मराठीत करूया, मग त्यामुळे तो मराठीत झाला. तर असं काही ट्रेंड नाही आहे. बायकांचंच आता मला काय कळत नाही. कमाल आहे. म्हणजे मला पण मी 2-4 अशी टायटल रजिस्टर करून ठेवले, पोलपाट लाटणं, हे लाटणं, ते लाटणं, आपण पण काढूया. बरं टायटलच बघून जातात बायका. आता तो एक नाच घुमा त्याला पण जाणार बायका. आणि तो पिक्चर पण बरा दिसतोय. सॉरी म्हणजे मी त्याची मस्कर, कारण मला तो डायरेक्टर पण आवडतो परेश, आणि तो चांगलेच पिक्चर करतो. तर मला असं डोक्यात कल्पना आली की एक पिक्चर करावं ज्याचं नाव ठेवावं बिचारे. बिचारे गंमत केली हा. नाही तर तुम्ही छापाल बरं माझी बिचारे काही करत नाही. काय मला कळलं नाही. हा हा राजकारण आपल्या इथे काय माहिती ना, बायोपिक आणि राजकारण हे शिव नाही. सेन्सॉर आणि हे कोणी होऊ देणार नाही. ते बायोपिक करताना काय होतं की आज तिकडे बिंदास करतात ते. इथे आपल्याला माहिती असतं की ह्याची बायोपिक करताना हा हर्ट होऊ शकतो. हा प्रॉब्लेम होतो. कारण ऑलवेज आपण बायोपिक मध्ये त्या माणसाला चांगलं दाखवताना त्याच्या कुठल्या प्रतिस्पर्ध्याला सबकॉन्शियसली आपण वाईट दाखवतो ना. त्यामुळे बायोपिक पॉलिटिक्स म्हणजे कसं आहे आता, म्हणजे मला अरुण जाधवचं सिंहासन त्यांनी कसं केलेलं, फार पडलं फार कोणी असं कुठून त्याच्या अगेन्स्ट जाईल असं होत नव्हतं. पण आज पिक्चर करायचं तर म्हणजे तुम्ही काय पिक्चर कराल, पलटा कोणी तोडली. नाही आज राजकारणावर पिक्चर काढायचा कारण आपल्याला 200 एपिसोड लागतील. मी सुरुवात केली आहे. त्याचं माझ्या 8 दिवसाचं काम बाकी आहे. तो थोडंसं माझं बजेट, म्हणजे मी त्या होमबालेसारखा विचार करून माझ्या पिक्चरचा बजेट जवळजवळ 47 कोटी रुपये. त्यामुळे आता थोडंसं मी पैशाची वाट बघतोय. म्हणजे फक्त 8 दिवसाचं काम राहिलेलं आहे. आणि माझी खात्री आहे, मला कॉन्फिडन्स वाटतं तुम्ही केलात ना पिक्चर कॉन्फिडेंटली तर तुमचे ते 47 कोटी पण रिकवर होतील. पण तो आता माझं होईल. आता जून महिन्यात मी 8 दिवसाचं शेड्यूल लावलं शेवटचं. पण त्याला रिलीज करायला मला जवळजवळ 8 महिने लागतील, कारण त्याचं VFXलाच मला 8 महिने द्यावे लागतील.
नाही, त्यांचं टू इच इज ओन. म्हणजे मला वाटतं काश्मीर फाईल जो काढला ना, काश्मीर फाईल चालल्यावर तो प्रोपगंडा फिल्म झाली. सुरुवातीला लोक गेली थिएटरमध्ये, पण काय झालंय आता तसं असं काही रूल नाही की तसले पिक्चर चालतात. तो काश्मीर फाईल चालल्यामुळे त्यामुळे असे आले असेल कदाचित, पण टू इच इज ओन. त्याला ती गोष्ट सांगावीशी वाटली. मला नाही वाटणार सांगावीशी. मला काय वाटतं की जखम भरली असेल त्याची खपली काढू नये. थँक्यू, मजा आली. तर एक शेवटचा प्रश्न. हा शेवटचा विचार टाका. जर तुम्हाला उद्यापासून सरकारनं सांस्कृतिक मंत्री केलं, तुम्ही कसे मंत्री होणार? आवडेल की मला. सी, त्याच्यात पण खूप लोक आहेत जी इन्व्हॉल्ड आहेत त्या अख्ख्या आमच्या फील्डमध्ये, ज्यांच्याकडे खरं बघितलं जाणं गरजेचं आहे. म्हणजे पण मी जर का सांस्कृतिक मंत्री झालो तर मी कदाचित लोकांना आवडणार नाही. माझं म्हणणं आहे की मी सबसिडी बंद करीन सिनेमा. नाही का, म्हणजे तसं नाही, म्हणजे माझे गव्हर्नमेंटचे पैसे वाजा. माझं म्हणणं आहे तेच पैसे आपण थिएटर बनवायला वापरू की. खूप महाराष्ट्रामध्ये खूप अशी गावं आहेत ज्यांची पॉप्युलेशन 40,000 आहे, 50,000 आहे, जी थिएटर नाही आहेत. आज जर का व्यवसाय वाढवायचा असेल तर थिएटर असणं गरजेचं आहे. आणि इट विल, म्हणजे ते जवळजवळ सबसिडी सारखंच आहे. म्हणजे तोच पैसा तुम्हाला सबसिडी मिळतो, तो तिकडे तुम्ही रिकव्हर करू शकाल. जे कोणाचं म्हणणं होतं ना, आता फोनवर बघतात तुझं म्हणणं होतं ना, तर ते काय आहे छोट्या छोट्या गावात. म्हणजे एक त्याचं मी एक सजेशन दिलं पण होतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला की तुम्ही एक प्रत्येक म्हणजे साधारण 40,000 लोकसंख्या आहे त्या गावात एक तुम्ही थिएटर बांधा. 100 ऑडिटोरियमचे 2 100 सीटच्या, नाटकाचं 600चं एक हे काय मॉल, म्हणजे आपला फूड मॉल, म्हणजे फूड मॉल नाही, आपले हे घरचे जिन्नस मिळतात ना ते, आणि कॉफी शॉप. म्हणजे ते घरचे जिन्नस घ्यायला तिकडे फुटफॉल होईल, फॅमिलीज येतील, त्यामुळे त्या पिक्चरला फायदा होईल. कॉफी शॉप कारण यूथ येईल. आणि नाटकाचं थिएटर कसं असतं, सॅटर्डे संडे असतं नाटक. बरं, त्या गावात काही सगळ्या सॅटर्डे संडेला नाटक जाणार नाही, कधी महिन्यात एकदा. 29 दिवस ते लग्नांना, बारशांना सगळ्यांना द्या, तर तुम्हाला ते रनिंग करणं सोपं होईल. तर ते काय होईल, ऑटोमॅटिकली एक लोकांचं वळण होईल की जर थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघूया किंवा नाटक बघूया, आणि खूप लोकांना तिकडे जॉब्स मिळतील. नाही करतील ना, करतील. काय ही वॉज नाही, जसे सिन्सिअर होते ते. म्हणजे मी त्यांची 2-3 मीटिंग केल्या, हवेत नाही बोलले ते काहीतरी नाटक सिनेमासाठी त्यांना खरंच मनापासून करायचं आहे. आता तिथून करतील कदाचित. मला एक सिंपल प्रश्न विचारतो तुला, व्हेरी ऑनेस्टली उत्तर दे. आज तुला पिक्चर बघायचा, प्रभात मध्ये पण लागलाय आणि PVR मध्ये पण लागलाय. तिकीटचं रेट सेम आहे, कुठे जाशील? छातीवर हात ठेवला नाही जाणार. लोक तिथे जातात ना, एअर कंडिशन, सीट चांगले आहे, पुशबॅक आहे. प्रॉब्लेम हाच आहे. नाही रिनोव्हेशन केलं तरी आणि काय माहिती आहे ना, हे 900 ऑडिटोरियमचं थिएटर भरत नाही का, मग त्यांना ते रनिंग करायला खूप डिफिकल्ट जातं. आज लोक तुझ्या कसं तू खूप लॉयल आहेस, पण लोक नाही जात. लोक म्हणतील आम्ही इथे जाऊ ना, छान एअर कंडिशन, कम्फर्ट आहे. मग केलंय की बरेच. नाही आता हे मी झालो ना मंत्री की मी त्याचं उत्तर देऊन ठेवलंय मी. आणि मला वाटतं ते, कारण मला वाटतं आमचे खरगे साहेब आहेत खूप चांगले. नाही खरंच चांगले. जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत दोन्ही, म्हणजे CMचे पण आहेत आणि कल्चरलचे पण, त्यांनी पण ते खूप सिरियसली घेतलं. ते मध्ये कोणीतरी बोलले पण आमच्या त्या प्रपोजलवर बघतो. त्यामुळे
माझं प्रपोजल नाही येते, इट इज फॉर द बेटरमेंट ऑफ द इंडस्ट्री. कारण मला कुठे जागा मिळणार की मी बिल्डर नाही की तिकडे थिएटर बांधणार आहे. मी एक सजेशन दिलं. सर एक शेवटचं माझे शेवटचे झाले मी खूप नाटक झालं, पिक्चर झालं, मंत्री झाले तर चौकात मीच वाजवणार. चौकात मीच वाजवणार. चौघडा वाजवणार. चौघडा वा वा वा. मला वाटलं चौकात उभं करून पाठवलं.